मध्यरात्री मागच्या दरवाजातून चोरट्यांचा प्रवेश, सकाळी उघडकीस आली धक्कादायक चोरी। कपाटातील 52,000ची रोकड व 28 ग्रॅम सोन्याचे मंगळपोत लंपास। महालपाटणे येथील गंगावाडी शिवारातील पाटचारी क्रमांक 7 परिसरात शेतकरी कुटुंबाच्या घरात अज्ञात चोरट्यांनी धाडसी चोरी केल्याची घटना 18 ऑगस्ट रोजी मध्यरात्रीच्या सुमारास घडली। चोरट्यांनी घराच्या मागील दरवाजाची कडी उघडून घरात प्रवेश केला। त्यानंतर कपाट उघडून त्यातील 52,000 रुपये रोख आणि सुमारे 28 ग्रॅम वजनाची सोन्याची मंगळपोत घेऊन चोरटे पसार झाल्याची माहिती कुटुंबियांनी दिली आहे। बापू उखा चव्हाण हे शेतकरी असून त्यांनी कांदा विक्रीतून मिळालेले 52,000 रुपये घरातील कपाटात ठेवले होते। रात्रीच्या वेळी घरातील सर्वजण झोपलेले असताना चोरट्यांनी घराच्या मागील बाजूने प्रवेश करून चोरी केल्याचा प्राथमिक अंदाज आहे। सकाळी कुटुंबीय जागे झाल्यानंतर कपाटातील रोकड व सोन्याची मंगळपोत गायब असल्याचे त्यांच्या लक्षात आले। त्यानंतर त्यांनी तात्काळ देवळा पोलीस ठाण्यात घटनेची माहिती दिली। घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक सार्थक नेहते यांच्या आदेशानुसार सहाय्यक पोलीस निरीक्षक सौ नंदा पाटील व पोलीस कॉन्स्टेबल श्रावण शिंदे यांनी तातडीने घटनास्थळी दाखल होत पाहणी केली। पोलिसांनी कुटुंबियांकडून घटनेची माहिती घेत परिसराची पाहणी केली। चोरीचा तपास जलद गतीने करण्यासाठी नाशिक येथील श्वान पथकाला घटनास्थळी पाचारण करण्यात आले। श्वान पथकाने चोरीतील वस्तूंचा नमुना घेऊन घर व परिसरात माग काढण्याचा प्रयत्न केला। तसेच ठसे पथकाने घटनास्थळी दाखल होत आवश्यक ठसे व नमुने घेतले। कांदा विक्रीतून मिळालेली रक्कम घरात आणल्यानंतर काही तासातच ती चोरीला गेल्याने चव्हाण कुटुंबियांना मोठा धक्का बसलाय। शेतकऱ्यांच्या कष्टाने मिळवलेल्या पैशांवर अशा प्रकारे डल्ला पडल्याने परिसरातील नागरिकांमध्ये ही चिंता व्यक्त होते। या चोरीचा तातडीने तपास करून चोरट्यांचा शोध घ्यावा आणि चोरीला गेलेला ऐवज परत मिळवून द्यावा अशी मागणी चव्हाण कुटुंबियांसह परिसरातील नागरिकांनी केली आहे। दरम्यान चोरट्यांचा लवकरात लवकर शोध घेऊन त्यांना जेरबंद करण्यात येईल असे पोलिसांकडून सांगण्यात आले। या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक सार्थक नेहते यांच्या मार्गदर्शनाखाली देवळा पोलिसांकडून सुरू आहे। S9 टीव्ही न्यूज प्रतिनिधी शरद भाटेवाल, महालपाटणे। आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राइब करा, बेल आयकॉन दाबायला विसरू नका।